तुम्हाला सिद्धिविनायक श्रीमंत असताना देखील पालिकेकडून 500 कोटींचा प्रस्ताव जातोय. हा जर निधी सिद्धिविनायकाच्या सुशोभीकरणासाठी वापरला जात असेल तर इतकी श्रीमंत जे ट्रस्ट आहे त्याचा उपयोग काय? मी हा प्रश्न बजेटच्या भाषणामध्ये घेतला होता, कारण हे मागच्या प्रशासकीय राजवटीमध्ये तेव्हाच्या प्रशासकीय स्टँडिंग कमिटीमधून 500 करोड सिद्धिविनायक न्यासाला सुशोभीकरण सौंदर्यीकरणासाठी त्यांनी सँक्शन केले होते आणि त्याच्यावर मी आक्षेप नोंदवला होता. कारण हे सिद्धिविनायक मंदिर न्यास जे आहे ह्या न्यासाकडे करोडो अब्जो रुपये भक्तांच्या देणगीच्या माध्यमातून जमा झालेले असताना जे न्यास इतर संस्थांना 100 करोड आणि मोठ्या मोठ्या रकमा करोडो रुपये देणगी देतं, त्या न्यासाला आपण 500 करोडची देणगी का द्यायची, हा पहिला प्रश्न आमचा होता. आणि त्या 500 करोडमधून आपण नेमकं काय सुशोभीकरण करणार आहोत? कारण तिथे सुशोभीकरण करण्यासारखा परिसरच नाही आहे. कारण तिथे एल शेप जो रस्ता सिद्धिविनायक न्यासाने एन्क्रोच केलेला आहे, त्या रस्त्याचं जरी सुशोभीकरण करायचं म्हटलं तरी तो रस्ता ऑलरेडी एक रस्ता जो आहे एल शेपची एक बाजू जी आहे ती सगळे जे फुलवाल्यांचे जे स्टॉल्स असतात त्यांनी व्यापलेली आहे. आणि दुसरा जो भाग आहे तिथे स्वागत कक्ष, लाडू कक्ष आणि ते विविध कक्ष ऑलरेडी ते सगळं व्यापलेलं आहे. तुम्ही नेमकं सुशोभीकरण कसलं करणार आहात, हा आमचा दुसरा प्रश्न होता. ह्याचं समाधानकारक उत्तर अद्याप आम्हाला मिळालेलं नाही आहे. पण घाईघाईत काल त्यांनी त्या कामाचं उद्घाटन देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलवून केलेलं आहे. तर त्याच्यामागे थोडंसं राजकीय गणित पाहिलं तर ते वेगळं आहे. घाई करण्याचं कारणही तुम्हाला मी सांगतो. कारण जेव्हा एकनाथ शिंदे साहेब पक्ष सोडून शिवसेना पक्ष सोडून बाहेर पडले तेव्हा त्यांच्यासोबत गेलेले जे आमदार आहेत त्यांच्या नावाने जे काही 50 खोके म्हणून ओरडलं जातं, असे 50 खोके काय कोणी कॅशने कोणी देता येत नाही. कारण ते त्याला एक ट्रक भरेल 50 खोक्याने, तो कळलं का? तर ते कसे द्यायचे? तर अशा विविध प्रकल्पातून विविध महानगरपालिकेवर राज्य शासनाच्या विविध विभागातून विविध प्रकल्पाला एक मंजुरी देऊन तर ते 500 करोड रुपये आमदारांना त्या प्रकल्पासाठी द्यायचे. आणि त्या 500 करोडचे 10% किती होतात ह्याचा हिशोब केला तर ते 50 खोके होतात. हे सगळं हे सगळं ते गणित आहे. आणि म्हणूनच ही अशा पद्धतीची सगळी उधळपट्टी जी होते आहे त्याला आमचा आक्षेप आहे आणि तो कायम राहील. म्हणजे ते बघा, हे कसं आहे, तुम्हाला जे अपेक्षित आहे की आम्ही तिथे नेमकं काय करावं. आता घटनेने किंवा लोकांनी आम्हाला एक चांगलं नगरसेवक हे संविधानिक पद दिलेलं आहे. त्या माध्यमातून आम्ही सभागृहात स्टँडिंग कमिटी आणि विविध ज्या समित्या आहेत जिथे जिथे म्हणता येईल तिथे तिथे आम्ही आवाज उठवत राहणार आणि याला विरोध करत राहणार. आपण जर बघितलं तर सिद्धिविनायकमध्ये ट्रस्टवर जर बघितलं तर अध्यक्षपदी सदा सरवणकर आहेत. ते तत्कालीन आमदार होते ते त्यावेळेचे. मात्र आता जर एक मागे त्यांच्या बाबतीत ओरड देखील झालेली की आमदार नसताना देखील त्यांना निधी दिला जात होता. 20 कोटी दिले. हो, तर त्या संदर्भात ह्या अशाच पद्धतीने तो निधी दिला होता असं हो, मग असं हो. बघा ना, जर तुम्ही आमदार नाही तरी देखील त्यांना 20 कोटी निधी दिला जातो. हा का दिला जातो, कसा दिला जातो, ह्याच्यावर कोणी प्रश्न विचारायचा नाही का? आणि विचारला तर त्याला समाधानकारक उत्तर प्रशासन देत नाही, हा सुद्धा मुद्दा आहे. आजची सकाळची गोष्ट सांगतो तुम्हाला. SBI बँकेने सिद्धिविनायक न्यासाला काही सायकल्स, काही ते कुकर आणि काही अशा वस्तू दिल्या होत्या की ज्या गोरगरीब लोकांना वाटा. बघा, मला मिळालेली माहिती आहे, मी प्रत्यक्ष पाहिलं नाही आहे. त्या कोणाला वाटले असतील? शाखेतल्या कार्यकर्त्यांना बोलवून सगळ्यांना वाटले. त्या तुमच्या लक्षात आलं का? म्हणजे ज्या पद्धतीने तिकडे कारभार चाललेला आहे ना, सगळा अनागोंदी आहे. आणि सिद्धिविनायक हे आमचं आराध्य दैवत आहे. आम्ही लहानाचे मोठे तिथे झालेलो आहोत. तर त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या गोष्टी होत असतील तर आम्ही आक्षेप घ्यायचा नाही का? आम्ही घेत राहणार. ज्या तत्परतेने घाई करून काल उद्घाटन झालं तर तुम्हाला वाटतं त्यातून ते तिकडे देतील? इतके हे निडर लोक आहेत की हे काही देणार नाहीत. त्यासाठी स्वतंत्र तरतूद करणंच गरजेचं आहे. राहिला तिकडे नरदुला टँक मैदानाखाली जे अंडरग्राऊंड पार्किंग
आज हे होतं. त्यासाठी तिकडच्या स्थानिक खेळाडूंनी विरोध दर्शवला, आज आंदोलन केलं. त्याचं कारण कोणाचा पार्किंगला विरोध नाही आहे. पार्किंग होऊ दे, मैदान पार्किंग झाल्यानंतर मैदान पुन्हा मिळणारच आहे. परंतु त्याची पार्श्वभूमी अशी आहे की मेट्रोचं काम चालू होतं तेव्हा देखील ते मैदान खोदलं गेलं होतं आणि गेली जवळजवळ 8 ते 10 वर्ष ते मैदान मुलांना खेळण्यापासून मुलं वंचित होती. आता परत हे काम चालू होणार, परत वंचित होणं, मग असं एक पिढी जी ज्याला खेळापासून वंचित होणार आहे किंवा त्याच्या सर्वांगीण विकासापासून वंचित होणार आहे, ह्या गोष्टीला विरोध आहे. तर मला वाटतं की त्यांनी पार्किंग स्लॉट करत असताना, अंडरग्राऊंड पार्किंग स्लॉट करत असताना एक भाग मैदानाचा, ठराविक भाग, निदान थोडा जो भाग आहे तो खेळण्यासाठी मुलांसाठी ठेवावा, ही मागणी आहे आणि ती मुलांची मागणी रास्त आहे आणि त्याला आमचा पाठिंबा आहे. तुम्ही वारंवार म्हणताय घाई करून उद्घाटन केले, यामागे नेमकं कोणाचा हात असेल? हो, चेअरमन कोण आहे न्यासाचा? त्यांचाच हात असणार ना. आणि ते कुठल्या पक्षाचे आहेत? त्याच पक्षाचा हात असणार ना. त्यात काय हे माझ्या तोंडून काय वदवत आहे? हे उघड सत्य आहे ते. पालिकेचे रक्तपेढीचं खासगीकरण करण्यास सध्या पालिका विचाराधीन आहे. शिवसेना ठाकरे गटाने त्याला विरोध केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काय? हो, आम्ही विरोध केला. आमचेही जे आज इम्प्रूव्हमेंट कमिटी समितीमध्ये आमच्या ज्या नगरसेविका आहेत सुप्रिया दळवी, त्या देखील विरोध करण्याच्याच पक्षामध्ये होत्या. त्यांना मी काल रात्रीच इन्स्ट्रक्शन दिले होते. त्यामुळे विरोध राहणारच ना. कारण ह्या रक्तपेढ्या जर तुम्ही प्रायव्हेटायझेशन केलं तर सामान्य नागरिकांना, रुग्णांना जे अल्प दरामध्ये किंवा फुकट रक्त मिळतं ते उद्या चढ्या दराने मिळणार. मग महानगरपालिकेचा महानगरपालिका म्हणून जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यापासून आपण दूर लोटतोय आणि नागरिकांना अधिकच्या पैशाचं रक्त ब्लड घ्यायला लावतोय. तर हे काही योग्य नाही ना. तर विरोध होणारच. प्रत्येक आज काय झाले आहे, महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते सुद्धा तुम्ही कंत्राट सिस्टीमवर घेत आहे. उद्या तुम्ही अतिरिक्त आयुक्तसुद्धा कंत्राट सिस्टीमने घ्याल. सगळ्याच गोष्टी तुम्ही प्रायव्हेटायझेशन करणार असाल तर ह्याला विरोध तर राहणारच ना. अहो त्याच्या हो आहे ना. आज होता ना, आज सकाळी इम्प्रूव्हमेंटला तेही 3 प्लॉट होते. मुंबई शहरातले 3 प्लॉट. ते प्लॉट रिक्रिएशन ग्राउंड आहेत. ते डायरेक्ट रेसिडेन्स करायचा प्रस्ताव होता. रेसिडेन्स बरे ही एखाद्या संस्थेला दिलं आहे, काहीतरी तुम्ही तिथे काहीतरी एखादं क्लब हाऊस किंवा काय एखादं तुम्ही काय म्हणतात ते, जसं त्या गोरेगावला केलेलं आहे प्रबोधन, काय ग्रीन झोन करून प्रबोधन काहीतरी केलं आहे ना तिकडे. तसं केलं असतं तरी पण ठीक आहे की ते निदान लोकांना खेळायला मिळेल किंवा त्या ॲक्टिव्हिटीज करायला मिळेल. तसं नाही आहे. डायरेक्ट रेसिडेन्स झोन आणि त्या प्लॉटच्या बाजूला कोणाचे घरं आहेत, कोणाचे बंगले आहेत हे बघा, तुम्हाला लक्षात येईल रेसिडेन्स झोन कशासाठी आणि कोणासाठी करतायत. पावसाळा अगदी काही दिवसांवर आलेला आहे. 31 मेची डेडलाईन दिलेली आहे. मात्र अजूनही नालेसफाई पूर्ण झालेली पाहायला मिळत नाही. 80% तरी नालेसफाई व्हावी. मात्र सत्ताधारी जे आहेत त्यांच्यातच संभ्रम निर्माण झालेला पाहायला मिळतो. नाराजगी व्यक्त केली जाते. एकीकडे 85% नालेसफाई झाली असे दावा देखील करतात. अहो, आत्ता स्टँडिंग चालू आहे. स्टँडिंगमध्ये 18 नंबरचा एक प्रस्ताव होता, त्याच्यावर मी आत्ता बोललो. तो प्रस्ताव आला आहे मंजुरीसाठी की 31 मेपर्यंत 80% पहिल्या टप्प्यामध्ये गाळ काढला गेला पाहिजे, असा तो पहिल्या टप्प्यात तो प्रस्ताव आहे. आणि त्या प्रस्ताव आला आहे कधी? आज 27 तारखेला. 4 दिवसात तुम्ही 80% गाळ काढणार आहात का? नाही काढू शकत. म्हणजे ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टर कामाला लागलेला आहे, पण प्रस्ताव आता येतो आहे. म्हणजे कारण त्याचं कारण असं आहे की अगोदरचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी नकार दिला, त्याच्यावर कुठलीही कारवाई केली गेली नाही आणि दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला जबरदस्ती दालनात बोलून काम दिलं गेलेलं आहे. तर सांगायचं तात्पर्य की तो प्रस्ताव होता परिमंडळ 5 आणि परिमंडळ 6चा. आणि आजची आकडेवारी जी सकाळी आम्ही आल्या दिली आमच्याकडे, त्या परिमंडळ 5मध्ये ऑलरेडी 67.71% काम गाळ काढलेला आहे आणि परिमंडळ 6मध्ये तर 101% गाळ काढलेला आहे. मग गाळ काढलेला आहे तर मग तुम्ही परत आज प्रस्ताव कशाला आणून त्यांना कॉन्ट्रॅक्ट देताय? हा माझा प्रश्न होता. हे सगळं अनागोंदी चाललेली आहे. कोणाला इथे पायपोस नाही आहे. सत्ता नीट हाताळता येत नाही आहे. कारण खरं तर 90 दिवसाचा टाईम पिरियड असतो. पहिले 27 दिवस तर फुकट गेले. यांना कॉन्ट्रॅक्टरच मिळत नव्हते नालेसफाईला आणि त्याचं तेच कारण आहे. कॉन्ट्रॅक्टर मिळत नव्हते म्हणून ह्या सगळ्या नालेसफाईला दिरंगाई झालेली आहे. कॉन्ट्रॅक्टर वेळेत मिळाले नाही, त्याचबरोबर आपण जर पाहिली दिरंगाई झाली आणि त्यांच्यात देखील संभ्रम पाहायला मिळतो. वेगवेगळी आकडेवारी सांगून मुंबईकरांच्या जीवाशीच खेळतायत. हो, मग नक्कीच ना. मला एक सांगा, जर उद्या दुर्दैवाने असं होऊ नये, 26 जुलै 2005ला जो प्रकार झाला
तसा पद्धतीचा ढगफुटी होऊन मोठा पाऊस पडला तर मुंबईमध्ये हाहाकार माजेल. ठाम मी अगदी जबाबदारीने सांगतोय, ह्या वेळेला तसा पाऊस पडू नये. जर पडला तर मुंबईमध्ये पुन्हा एकदा मोठा हाहाकार, 26 जुलैपेक्षा मोठा हाहाकार माजेल. कारण गाळ काढायला जो पुरेसा वेळ असतो तो वेळ ह्या वेळेला दिला गेलेला नाही किंवा मिळालेला नाही कॉन्ट्रॅक्टर लोकांना. नालेसफाईच्या वेळी संजय गाडेंकडनं नेहमी असं म्हटलं जात होतं की महापौर आहेत त्या नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यासाठी जातात आणि आम्हाला त्याचं निमंत्रण आहे ते दिलं जात नाही, नाहीतर आम्ही पण आलो असतो. कुठेतरी नालेसफाईच्या या मुद्द्यावरून दोन महायुती सरकार बसलेलं त्यांचा तो समन्वयाचा मुद्दा जो आहे तो नुसता नालेसफाई नाही, अनेक विषयांच्या बाबतीत आहे. कालच्या सिद्धिविनायकच्या कार्यक्रम पत्रिकेवर देखील दोघांचंही नाव नव्हतं. आणि मला वाटतं की एक महापौर नुसते गेले आणि त्याच्याबरोबर उपमहापौर गेले म्हणजे नालेसफाई अधिक चांगली होणार आहे अशातला काही भाग नाही आहे. हा केवळ राजकीय मुद्दा आहे, त्यांचा माना अपमानाचा विषय आहे, तो त्यांचा ते सोडवतील. पण ते नेहमी असं डावलतायत की आम्ही वेगवेगळे जण वेगवेगळ्या पद्धतीची पाहणी करतोय, वेगवेगळ्या विभागामध्ये जाऊन काम जलद गतीने व्हावं, पारदर्शक व्हावं, यासाठी ही काम पाहणी करून काम जलद गतीने होत असतं. तर आजही नाले बघा जाऊन तुम्ही, आताही फोटो काही सदस्यांनी आणलेत, तुडुंब भरलेले आहेत कचऱ्याने, गाळाने. असं पाहणी करून नुसतं काय होत नाही. पाहणीच्या वेळेला आता परवा माझं एक उदाहरण देतो. मी मार्केटची व्हिजिट घेतली होती माझ्या विभागातली. सगळी मार्केट इतकी, मी गेलो तेव्हा क्लीन होती हां, एकदम साफसफाई. 2 दिवसांनी मी एक मुद्दाहून माणूस पाठवला, जा रे त्या दिवशी सारखं आहे का बघ. काय नाही, परत सगळ्यांनी एन्क्रोच करून आपली सगळं रस्ता अडवून तसाच तो भाजीचा कचरा वगैरे. तसंच आहे नालेसफाईच्या वेळेला पाहणी दौरा असतो तेव्हा ते सगळ्या मशिनरी वगैरे लागलेल्या असतात, इंटॅक्ट असतं, कामगार काम करत असतात, दिसतं सगळं. जशी यांची पाठ फिरते तशी दुसऱ्या दिवशीपासून सगळं ठप्प असतं. मुंबईचे अध्यक्ष जे आहेत अमित साटम त्यांनी वारंवार सांगितले की मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी आम्ही उपाययोजना करतोय. मात्र उपाययोजना करत जरी असले तरी अजूनही गाळ किंवा जी सफाई आहे ती तितकी झालेली नाही. मी तुम्हाला तेच सांगतोय, नेमक्या उपाययोजना तुम्ही काय करता ते सगळ्या कागदावर आहेत. प्रत्यक्ष जी मिठी नदी असो किंवा नाले असो, मोठे नाले छोटे नाले, हे जाऊन पाहिले तर लक्षात येईल की ह्यांच्या उपाययोजना किती तुटक्या आहेत. हे पालिकेच्या अधिकाऱ्यांचं आणि सत्ताधारी जे बसले फेल्युअर आहे, त्यांचं अपयश आहे, फेल्युअर आहे. आणि हे तुम्हाला जर दुर्दैवाने जो मोठा पाऊस पडला ना तर तुमच्या लक्षात येईल. सर, महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण झालेले आहेत महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करून आणि यावेळी त्यांनी मोठी कामांची यादी वाचून दाखवली की आपण मुंबईसाठी आणि मुंबईकरांसाठी काय केलंय. तर ग्राउंडवरती तुम्हाला अशी परिस्थिती दिसते. मी सांगितलं ना, कागदावर कधी कधी ना इंडियाची टीम खूप मोठे मोठे प्लेयर असतात, अरे यार केवढे तगडे लोक आहेत असं वाटतं. प्रत्यक्षात मैदानात सगळे दिसतं कशा पद्धतीने सामने हारतात. तशातलाच हा प्रकार आहे. कागदावर सगळं छान छान आहे रंगवलेलं, कळलं का? प्रत्यक्ष बघा काय होतं.